चंदाच्या लग्नाचा व्लॉग पाहण्यासाठी आलेल्या सगळ्या यूट्यूबवरच्या वराढांचं खूप खूप स्वागत। चंदा म्हणजे माझी लेटेस्टली मराठीमध्ये काम करताना झालेली खूप छान सुंदर आणि टॅलेंटेड मैत्रीण आणि तिने 9 नोव्हेंबरला यंदा सोहम बरोबर म्हणजे तिच्या लॉंग टाइम स्वीटहार्ट बरोबर लग्न केलं आणि चंदाच्या लग्नासाठी हळदीसाठी आम्ही लेटेस्टली मधले जे तिचे सहकर्मचारी आणि मैत्रिणी आम्ही पोहोचलो होतो तर त्यावेळेचे काही छान छान मुवमेंट्स रेकॉर्ड करण्याचा मी प्रयत्न केलाय। ऍक्च्युली आयफोनच्या स्टोरेजचा प्रॉब्लेम इतका होतोय की त्याच्यामुळे मला हा ब्लॉग तुमच्यापर्यंत आणायलाही उशीर होतोय आणि एडिट करताना तर म्हणजे मारामारच होतीये नुसती। एनिवे हा तरी अटेम्प्ट माझा सक्सेसफुल होईल अशी माझी अपेक्षा आहे। त्या अपेक्षेसह हा व्लॉग एडिट करतेय आणि यापूर्वी चंदाच्या साखरपुड्याचा व्लॉग सुद्धा मी अपलोड केलाय। जर तुम्हाला छान असे काय म्हणतात इंटरेस्टिंग हॅपी मुवमेंट्स पाहायचे असतील तर तेही जाऊन पाहू शकता। चंदाची हळद होती तिच्या घरी म्हणजे तिच्या आत्ताच्या माहेरी आणि लग्न होतं माटुंग्याला। खरं तर ते फार जवळजवळच राहतात आणि या निमित्ताने चंदाच्या घरी जाण्याची सुद्धा म्हणजे तो सुद्धा योग जुळून आला। मी आणि पूनम मॅडम हळदीसाठी गेलो होतो। चंदाने अशी राहते थोडी टॉमबॉईश पण ती लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये साडीमध्ये वगैरे इतकी छान दिसत होती। तर या निमित्ताने तिने केलेल्या या सुंदर सजावटीला पाहण्याचा सुद्धा योग आला। म्हणजे तुम्ही बघू शकता एक साधारण दादर वगैरे या भागामध्ये जशी घरं असतात त्याच पद्धतीचं तिचं घर आहे थोडं आणि त्यातल्या त्यात तिने जी सजावट केली आहे म्हणजे साड्यांपासून हे सगळे जे हा बॅकड्रॉप बनवलाय फुलांच्या माळा सोडलेल्या आहेत अगदी काय म्हणतात कमी वेळेत कमी खर्चात सुंदर अशी सजावट केली आणि त्यानंतर सुरू झाला डान्स। झलक पहा इकडे। आता फायनली जाते पार्लर मध्ये बघूया आता थोडी तरी तोंडाची काहीतरी करून। हळदीला नाचल्यावरती दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी जायचं होतं लग्नासाठी। त्याच्यामुळे सकाळी पहिले जाऊन सॅलॉनला सुनीताज मध्ये गेले होते। हेअर स्पा आणि थोडंसं ब्लो ड्राय वगैरे करायचं होतं। म्हटलं केस थोडे तरी शिस्तीत वाटू देत। साडी नेसणार होते। ऍक्च्युली माझे मूळ जे केस आहेत ते कर्लीच आहेत पण ते कसं केस धुतल्यावरती ते थोड्या एक साधारण तास 2 तासासाठी राहतात तसे आणि एकदा विंचरले की मग त्याचे ते कर्ल्स निघून जातात किंवा ते अशी फ्रीझी दिसायला लागतात। त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊया सलॉन मध्येच आणि मग थोडे सेट करून येऊया। ते पण काय नखरे फार राहिले असे नाही पण लकीली त्या दिवसापुरते राहिले। म्हणजे आम्ही खरं तर त्या केसाच्या ह्याच्यासाठी जाणार होतो एसी ट्रेनने। पहिले तर कॅबने जायचा विचार होता पण नंतर ते एसी ट्रेनचे टायमिंग्स आणि हे सगळं बघता मी आणि पूनम मॅडम आम्ही शिस्तीत मुंबई लोकलने हवा खात गेलो। त्याच्यामुळे केस पण हवेवरती जसे झाले होते ते पुढे फोटोमध्ये तुम्ही पाहाच पण जेव्हा ब्लो ड्राय केलं होतं तेव्हा हे असे छान सुंदर सुटसुटीत असे माझे केस दिसत होते। कसे दिसत आहेत सांगा। ऍक्च्युली मला आवडतात असे पण माझे ना आणखीन टाईट कर्ल्स आहेत असे मॅगी सारखे आहेत माझे केस तसे बघायला गेले तर। आणि डोमेलियरनं मी निघाले होते थोडी कॉन्शियस होत होते ट्रेन मध्ये पण म्हटलं चला थोडं राहिलेत केस तोपर्यंत दाखवून घेऊया।
मोत्याचा छोटासा हार घातला होता, नेकलेस म्हणजे. आणि सनसेटची वेळ होती खरं तर, म्हणजे लग्न होतं तिचं 4:30 वाजता, पण त्या आधी म्हणजे आम्ही रिसेप्शनलाच जाणार होतो. सिटी लाईट म्हणून जो माटुंग्यामध्ये सिनेमा हॉल आहे तिथेच बँक्वेट हॉल होता आणि त्यामध्येच लग्न झालं. असं एक काय म्हणतात, तिचं रिसेप्शनचा लुक आम्हाला स्पेशली बघायचा होता, त्याच्यामुळे आम्ही ही वेळ निवडली. तिथे माटुंग्याला दादरला पोहोचल्यावरती मग पुन्हा कॅबने आम्ही गेलो पुढे. मी, दीपाली, पूनम मॅडम. बाय द वे ही दीपाली आहे आणि ह्या पूनम मॅडम आहेत. लिफ्टमध्ये ना फार इंटरेस्टिंग असे सगळे फोटोज लावले होते, सिन्स तो थिएटरची लिफ्ट होती त्यामुळे. आणि लिफ्टमधून बाहेर पडताच आम्ही पोहोचलो फायनली. वेलकम टू सोहम अँड चंदा वेडिंग असा बोर्ड आमची वाट पाहत होता. आत गेलो आणि आधी आमच्या गप्पा ऐका. आता आम्ही सध्या तिथे आलोय, ऑलमोस्ट झालंय लग्न. आता रिसेप्शनसाठी आलो. तुम्हाला दाखवते मंडप वगैरे कशा दिसत आहेत दोघी. हा ते पण सांगा, मी कशी दिसते ते पण सांगा. काय बोला बरं. छान. आम्ही इतका वेळ तिची वाट पाहिली, उशिरा पोहोचून सुद्धा. आणि 8 वाजता चंदा मॅडम त्यांनी रिसेप्शनची एंट्री घेतली. बट वर्थ इट, कारण चंदा सोहम दोघं सुद्धा खूप छान दिसत आहेत. आणि ते जे ब्लू जॅकेटमध्ये ते आहेत चंदाचे बाबा. चंदा आणि सोहमने ना एकदम काय म्हणतात, असा हा कुठला रंग आहे चंदाच्या ह्याचा लेहंग्याचा मला माहीत नाही, पण काय टिपिकल रेड आणि पिंक आणि ह्याच्यापेक्षा थोडा वेगळा दिसत होता. आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन पण छान, म्हणजे त्यांची जोडी तर ऑफकोर्स छान आहे, पण कपड्यांचं कॉम्बिनेशन पण छान वाटत होतं. इथून त्यांनी अशी एंट्री घेतली पुढे आणि त्याच्यानंतर त्यांचा छान डान्स झाला. तो पण मुमेंट आपण बघूया. बघितल्यावरती तिथे रिसेप्शनसाठी लाईन, म्हणजे रिसेप्शनला गिफ्ट देण्यासाठी लाईन लागली होती. आम्ही पण लाईनमध्ये उभे होतो, पण त्यापूर्वी म्हटलं जाऊ दे आधी जेवून घेऊया, कारण तसा पण खूप उशीर झाला होता. सो आम्ही आधी गेलो जेवणाच्या ठिकाणी. 5व्या माळ्यावरती तिथे सोय केली होती. तिथे ना असं छान बेटर टुगेदर असं लिहिलेला एक फोटो बूथ त्यांनी साकारला होता. आणि हे थोडं पोएटिक, म्हणजे चंदाच्या लग्नाला आलेला चंद्र हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि युजली आता अलीकडे सगळ्याच लग्नांमध्ये एक असा फोटो बूथ करतातच. तुम्हाला जर काही करायचं असेल तर अशा पद्धतीचं नक्की करा तुमच्या लग्नांमध्ये. जेवण मग आम्ही घेतलं. दही वडा होता, पनीरची भाजी होती, व्हेज हंडी होती, ती ग्रीन जी दिसतीये, राईस, दाल, रोटी. आणि स्वीट डिश मध्ये ना दुधी हलवा होता, विच इज समथिंग युनिक, कारण अदरवाईज ना अनेक ठिकाणी फक्त ते गुलाबजाम, बासुंदी असंच असतं. तेही चांगलंच लागतं, पण दुधी हलवा होता. बाय द वे या ज्या आहेत त्या ब्लू ड्रेसमध्ये त्या आहेत चंदाच्या सासूबाई. आणि आम्ही तोपर्यंत, खरं तर ही क्लिप मी आधी शूट केलेली, आता नंतर जोडते. आय डोंट नो वाय, कारण माझ्या फोनचा प्रचंड प्रॉब्लेम झालाय. सो मी जसं जोडते तसंच जोडते आणि त्याला तुम्हाला फक्त एक्सप्लेन करते. हे आम्ही खरं तर जेवायला जात होतो ना, तेव्हा चंदाला हाय म्हणायला गेलेलो. पोजेस आमच्याकडे पण लक्ष देत होती आमची मैत्रीण. हा एक छान आणखीन एक गोड मुमेंट होता त्या दोघांचा. आणि सगळं मग आवरून झालं. मी ना खरं तर आम्ही गिफ्ट द्यायला गेलो तेव्हाचा पण व्हिडिओ काढला होता, पण तो माझ्याकडून आता डिलीट झालाय. त्याच्यानंतर आम्ही निघालो. दीपालीला सी ऑफ केलं. दीपाली राहते हार्बरला, त्याच्यामुळे तिला खरं तर फॉर्च्युनेटली कुर्ला ट्रेन मिळाली आणि लकीली ती गेली, त्याच्यामुळे ती वेळेत पुढे जाऊ शकली. पण त्यानंतरच्याच ट्रेनला इतका प्रॉब्लेम होत होता की म्हणजे ती घाटकोपर नंतर समथिंग सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे ती थांबूनच होती अर्धा तास, घाटकोपरच्या आधीच कुर्ल्याला वगैरे. आणि अनेक जण ट्रेनमधून उतरून जात होते. बरंच काय 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 त्या लफड्यामध्ये. आणि आम्ही दोघी बिचार साड्याबिड्या आणि एवढे भारी भारी कपडे घालून बसलो होतो. एनिवे, चंदाच्या वेडिंग लुकचे हे काही फोटोज आहेत. आणि हे आमचे फोटोज तिच्या मैत्रिणींचे. साडी, ड्रेस, लेहंगा असे सगळे आम्ही मिक्स मॅच लुक केले होते. आणि रिसेप्शनचा एक फोटो तुम्हाला दाखवायचा. येस, असा आम्ही एक नशीब ही सेल्फी आम्ही हे काढलं होतं. चंदा आणि सोहम, तुम्ही दोघंही खूप छान दिसताय आणि तुम्हाला दोघांनाही पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा, आणि सगळ्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.